फ्रेंड्स, आज आपण मुगाच्या डाळीची आमटी बनवणार आहोत. कारण 2 दिवसापूर्वी मी मुगाच्या डाळीची आमटी बनवली तर माझ्या शेजाऱ्यांनाही खूप छान आवडली. ते म्हणाले आम्ही एवढं सगळे काय मसाले टाकतो तरी आमची टेस्टी होत नाहीये. म्हणून मी आज तुम्हाला मुगाच्या डाळीची आमटी आणि त्याच्यामध्ये शेकटाच्या शेंगा म्हणजे शेवग्याच्या शेंगा टाकणार आहेत. तर मी याच्यामध्ये घेतले कांदा, लसणाची पेस्ट, कांदा घेतलेला आहे, लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि थोडं सुकं खोबरं, आलं लसूण मिरचीची पेस्ट घेतलेली आहे आणि लाल मिरची, गरम मसाला, धना पावडर, टोमॅटो चिरून घेतलेला आहे, मुगाची डाळ आणि शेकटाच्या शेंगा. तर चला आपण बनवूया. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेलात कांदा, लसूण फोडणीला टाकायचं, त्याचा तडका द्यायचा छानपैकी. त्याच्यामध्ये थोडं हिंग टाकूया. हिंग घातलेलं आहे. हळद घातली. हळद घालायची थोडी, जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी, म्हणजे जेणेकरून तुम्ही किती वापरता जेवणात त्याच्यावर. त्यानंतर लाल मसाला, धना पावडर आणि गरम मसाला हे तिन्ही एकत्र करणार मी. तर यात टोमॅटो चिरलेले टाकले. थोडं मीठ घालूयात टोमॅटो नरम होण्यासाठी. सॉफ्ट झाले की त्याची पेस्ट छान होते. गॅस बारीक करून थोडा वेळ झाकण ठेवूया. टोमॅटो छानपैकी सॉफ्ट झालेले आहेत. आता यामध्ये आपण जी खोबरं, आलं लसणाची जी पेस्ट बनवली होती, वाटण म्हणतात, ते थोडंसं टाकायचं आहे. ते टाकलेलं आहे. तर हे वाटण टाकल्यानंतर सुद्धा थोडं झाकून ठेवायचं. आता आपण थोडं झाकण दिलं होतं म्हणून छानपैकी तेल सुटलेलं आहे. तर यामध्ये मुगाची डाळ टाकायची. तर थोडं पाणी घालूया. डाळ शिजण्यासाठी आपल्याला पाणी जास्त लागणार आहे. पाणी टाकलेलं आहे. आता वरतून कोथिंबीर टाकायची. आपण अगोदर मीठ टाकलेलं आहे टोमॅटोमध्ये, त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं आता वरतून. कारण कोणाला खारट आवडतं, कोणाला कमी खारट आवडतं, म्हणून थोडंच टाकायचं. नंतर टेस्ट बघून टाकायचं. आता आपण याच्यामध्ये डाळ थोडी जरा शिजून घेऊ आणि त्याच्यानंतर थोड्या शेकटाच्या शेंगा टाकून पुन्हा शिजवू.
लय आता उकळी आल्यानंतर आपण यात शेकटाच्या शेंगा टाकूया. आणि थोडा वेळ शिजून घेऊया. आपली आमटी मुगाच्या डाळीची तयार झालेली आहे. शेंगा जास्त शिजवायचा नाहीये, पूर्ण गाळ नाही करायचा शेंगांचा. चला तर आपण बघूया आता कशी झाली आहे ती. तर मस्त छान झाली आहे.